मात्र सर्कल राहणार नाही व 2 षटकांचा सामना आहे. सर्कल नसणार. ओके. चला बॅटर लवकर या. बबलू असेल सलामीला आणि सोबत प्रतीक असेल. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण सातत्याने पाहिलं. 2 षटकांचा सामना. इथून जो संघ जिंकणार तो थेट मेगा फायनलमध्ये पाहायला मिळेल. खूप चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करतो. 2 षटकांचा सामना पाहतो. एका बाजूला नारेन संघ आणि दुसऱ्या बाजूला कोलेगाव. चला गोलंदाज तयार असेल गोलंदाजी ट्रॅकवरती. प्रतीक संतेने जर 3 षटकार मारले तर जतीन संते यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक असेल. मागील मॅच मध्ये तसे षटकार मारलेत. तोच फलंदाज पाहतो आपण. स्ट्राईक एंडला फलंदाज. गोलंदाज तयार गोलंदाजी ट्रॅकवरती. ओमकार. पाहूया ओमकार आपल्यासाठी जय जयकार करतो का. पहिलाच बॉल. पटका चांगला आहे. इनफिल्डच्या वरून अगदी गोलीच्या वेगाने बॉल ट्रॅव्हल होतो. बॉल जातो सीमारेषा पलीकडं. येतोय पहिल्याच बॉलवरती प्रतीकच्या बॅटमधून दमदार चौकार. पाहिला एक्स्ट्रा कव्हरला अगदी गोलीच्या वेगाने मात्र चेंडू ट्रॅव्हल झाला. पहिल्याच बॉलवरती दमदार स्ट्रोक चौकार मारला प्रतीकच्या बॅटमधून. दुसरा बॉल ओमकार तयार प्रतीकसाठी असेल. ऑर पिच बॉल होता. बॉलला ऑन साईडला ब्लिक केलाय. यावेळेस मात्र फिल्डर तैनात आहे. सेकंडसाठी पुन्हा एकदा परतलंय. सेकंड रन देखील कंप्लीट झाली. 2 चेंडूमध्ये 6 धावा धावफलकावरती लागली जाते. 2 षटकांचा सामना पाहतो आपण. 2 षटकांचा सामना. 2 बॉलमध्ये 6 धावा. सुरुवात चौकाराने केली. सेकंड बॉलवरती 2 धावा. स्ट्राईक एंडला फलंदाज पाहतो प्रतीक. नॉन स्ट्राईकला बबलू. गोलंदाज तयार ओमकार. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला अराउंड द कार्पेट डीपमध्ये फिल्डर सिंगल मिलेल. स्ट्राईक रोटेट केली जाते. बबलूकडे स्ट्राईक असेल. 3 मध्ये बनवले 7 धावा आतापर्यंत प्रतीकने. आता पारी असेल मात्र बबलूची. पाहूया बबलू कशा प्रकारे फलंदाजी करतो आपल्या टीमसाठी. बबलूकडे क्षमता भरपूर आहे. दोन्ही बाजूनी मात्र मोठे फटके मारण्याची क्षमता. उजव्या हाताने डावखरे हाताने देखील फटकेबाजी करतो. त्यामुळे फिल्डिंगची व्यूहरचना कशी करायची कशी ठेवायची गोलंदाजाला कळत नाही. गोलंदाज विचारात पडतात की या समोर चेंडू कसा फेकायचा. 3 चेंडू आतापर्यंत फेकून झाले. चेंडूमध्ये 7 धावा खर्च केल्यात. फलंदाज पाहतो आपण. समोर बबलू असेल. आता स्ट्राईक रोटेट झाली. प्रतीकाला नॉन स्ट्राईक केला. गोलंदाज तयार ओमकार. यावेळेस मात्र पूल केले. पूल पॉवरफुल आणि सक्सेसफुल. पंचांचा इशारा. हा येतो षटकार बबलूच्या बॅटमधून. तुम्हाला जास्त वेळ भेटणार नाही वाजवायला कारण की अंतिम सामना आहे आणि अगदी वेळ भरपूर झाले. बबलूच्या बॅटमधून षटकार आला. धावसंख्येला वेग आला. धावसंख्या जाऊन पोहोचली 13 आकड्यावरती. 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. ओमकार सज्ज झालाय. पुढचा बॉल. हाफ टॅकेटचा बॉल. पुन्हा एकदा पूल केलाय आणि गॅप भरपूर मोठा आहे. एका टप्प्याने दुसऱ्या टप्प्याने मात्र बॉल जातो सीमारेषा पलीकडे. षटकारानंतर येतोय चौकार. पाच चेंडूचा खेळ झाला. 5 चेंडूमध्ये 17 धावा धावफलकावरती लागले गेले. दुसऱ्या बदोडे एंडकडे मोठे फलंदाज. कुठल्या खेळाडूकडनं मात्र बचावात्मक केली होणार. गोलंदाज कशी गोलंदाजी करणार. एका बाजूला प्रतीक दुसऱ्या बाजूला बबलू. इथे मात्र फाईन लेग. हा देखील एका टप्प्याने मात्र बाउंड्री लाईन होते क्लिअर अंतिम बॉलवरती आणि होते षटकाची सांगता. एका षटकाच्या नंतर टीमची टोटल पाहायला मिळेल 21 धावा.
कडनं एका बाजूला प्रतीक, तशा दुसऱ्या बाजूला बबलू पटकेबाजी करतो. दोघांकडे कुणाकडे स्ट्राईक जरी आली तरी मोठी पटकेबाजी पाहायला मिळते. आज जर बघितलं गेलं तर आयोजक कमिटी सुरुवातीचे 5 टॉप 10 मधले नरेश ठाकरे असतील, सर्वेश वारे, प्रदीप ठाकरे, चेतन ठाकरे आणि हेमंत ठाकरे यांची उपस्थिती पाहिली. उद्याचे मागचे 5 जणांना आपण उद्या पाहणार. ते म्हणजेच निखिल लोते असतील, वासुदेव ठाकरे, तेजस पाटील, महेश ठाकरे आणि बबलू ठाकरे. महेश ठाकरे गेला का ते जास्त पाहायला मिळालं नाही आज. मेन तर नक्कीच काय असेल, रुसवा असेल तर उद्या नक्कीच सर्वांनी एकत्र या आणि सपोर्ट करा. पटका चांगला आहे ऑन साईडला, परंतु झेल पकडला गेला, संपला एक खेळ. पहिलाच बॉल फेकला आयुषने आणि विकेट मिळवून दिली आपल्या टीमसाठी. गरज होती विकेटची, कारण की पहिल्याच ओव्हरमध्ये 21 धावा ठोकल्या गेल्या होत्या आणि धावा इथे कुठेतरी थांबवायच्या आहेत. कारण की 2 षटकामध्ये किमान 32 ते 33 धावा जर राहिल्या तर त्याचा पाठलाग करू शकतो नारायण संघ. परंतु 21च्या सरासरी जर धावा जर कुठल्या गेल्या तर धावा रोखणं आणि काढणं फार कठीण होणार आहे. पाहूया न्यू बॅटर निहाल आलाय. हा फटका मारायचा प्रयत्न होता, बिग हिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू बॅटचा संपर्क नाही. येतोय डॉट बॉल. सुरुवातीच्या दोन बॉलवरती धाव खर्च केली नाहीये. गोलंदाज पाहतो आपण आयुषला, आयुष पाटील. अप्रतिम गोलंदाजी. पहिल्या ओव्हरमध्ये 21 धावा. त्यानंतर मात्र बबलू नॉन स्ट्राईकला पाहत राहिलाय कशी स्ट्राईक मिळायची आता आपल्याला. हा देखील डॉट बॉल, तिसरा डॉट बॉल. पहिल्या बॉलवरती विकेट, सेकंड बॉलवरती डॉट बॉल, धाव खर्च नाही. तिसऱ्या बॉलवरती देखील धाव खर्च नाहीये. 3 बॉलवरती 1 विकेट आणि 0 धावसंख्या खर्च केली आतापर्यंत. धावसंख्या स्थिर राहिली आहे 21 धावा. सुरुवातीला वाटलं होतं 2 षटकामध्ये किमान 35-36 धावा बनतील, परंतु अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. इथं मात्र फाईन केलाय. एका टप्पा घेत मात्र चेंडू अडलाय आणि काय पकडलाय चेंडू. एका टप्प्याने मात्र चेंडू पकडला गेला, फेकला गेला आणि एक धाव सिंगल कंप्लीट झाली. आता मात्र स्ट्राईक रोटेट झाली आहे. बबलूकडे स्ट्राईक राहिली. 22 धावा धावफलकावरती लागली गेली आहे. आता मात्र 2 चेंडूचा खेळ असेल. 2 चेंडूमध्ये 2 ब्लास्ट पाहायला मिळतील का बबलूकडनं, ही अपेक्षा असेल कोलेगाव टीमला. आणि 2 चेंडूमध्ये एखादा चेंडू जरी डॉट आला तरी नारायण संघ मात्र समाधान असेल, समाधानकारक करतील. कारण की 2 चेंडूमध्ये 1 ब्लास्ट जरी आला तरी काय हरकत नाहीये, परंतु 2 ब्लास्ट जर पाहायला मिळाले बबलूकडने तर चांगली धावसंख्या पाहायला मिळेल कोलेगाव टीमची. पाहूया कशी गोलंदाजी करतो आयुष आपले उर्वरित 2 चेंडूवरती. लेफ्टी बॅटर समोर आहे, लेफ्टी बॉलर समोर, लेफ्टी बॅटर. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे आयुषची. 4 मध्ये 1 धाव खर्च केली आहे. काय गोलंदाजी. जे षटक हाणामारीचा असतं, स्लॉगरचं षटक असतं आणि इथं मात्र धावांची लयलूट केली जाते. त्या ओव्हरमध्ये धावा थांबवल्या गेल्या. याचंच कारण पहिल्या ओव्हरमध्ये धावा भरपूर बनल्या गेल्या होत्या, ते मात्र थांबवण्याचं काम केलं. इथं मात्र हा आलाय डॉट बॉल. हा डॉट बॉल आलाय कारण की तो बराच वेळ नॉन स्ट्राईकला होता. त्यावेळेला सुरुवातीला तो नाराज होता आणि त्याचं कारण त्याच्याकडनं डॉट बॉल आलाय. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. 22 धावा स्थिर पाहायला मिळते. एखादा मोठा फटका, टार्गेट सेट करणारा फटका, षटकार आला तर 28, चौकार आला तर 26. शेवटचा बॉल 1 टू गो. हा देखील डॉट बॉल. बबलू सारख्या फलंदाजाला मात्र थांबवलं आणि शेवटच्या ओव्हरमध्ये फक्त 1 धाव खर्च केली आहे आणि 1 फलंदाज बाद केला. या गोलंदाजासाठी जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये, कारण की नारायण संघ पूर्णपणे फसला गेला होता. पण पहिल्याच ओव्हरमध्ये 21 धावांची लयलूट केली होती आणि असं वाटलं होतं की या मॅचमध्ये 35 ते 40 धावा देखील बनल्या जातील, परंतु धावा तशा बनल्या गेल्या नाहीयेत. फक्त आणि फक्त 22 धावा बनल्या गेल्यात. 23 धावांची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी कोलेगाव टीमला.
विजय ठाकरे देखील भरपूर मेहनत आपल्याला पाहतो या स्पर्धेमध्ये. महेश ठाकरे उद्या सकाळची लवकरच उपस्थिती दाखवायची आहे. 22 धावा टोटल. पहिल्या षटकामध्ये 21 पाहिल्या, 22 बनल्या. 23 धावांची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी टीम नारायण टीमला. मास्टर माइंड नरेश ठाकरे, ॲडव्होकेट नरेश ठाकरे, प्रदीप ठाकरे भरपूर मेहनत असतात. नेहमी आम्ही स्टेटस पाहत असतो. नेहमीच मैदानावरती सराव चालू असते. प्रदीप ठाकरे यांचा टीम कॅप्टन पालीगावचे विराट कोहली. नक्कीच जसेच चेतन ठाकरे असतील, हेमंत असताना एक धाव तर कंप्लीट आणि दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय. 2 धावा पूर्ण केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. षटक क्रमांक पहिले समाप्त. लेग बाईचा इशारा आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 9 धावा धावफलकावरती. चेंडू जिंकण्यासाठी कंपल्सरी 14 धावेची गरज असेल. चला फिल्डिंग लावायची आहे. टीम कोळेगाव संघ आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावायचं आहे. नऊ धावा धावफलकावरती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बबलू पाटील अंतिम मोमेंटला जरूर कमबॅक केले, परंतु आता सामना थोडासा कठीण असेल. 6 चेंडू 14 धावा बनल्या जातील. या धावा डिपेंड केल्या जातील. गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. पुन्हा एकदा मागच्या सामन्यामध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती. गोलंदाज प्रतीक संत येत आहेत. स्ट्रायकरला फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती आलेत पवन पाटील. क्षमता गुणवत्ता भरपूर आहे. मोठे फटके मारण्याची सिद्ध करावी लागेल. 6 चेंडू 14चं समीकरण. कोणता संघ पोहोचेल या स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये? चला फास्ट खेळायचं आहे. पहिला बॉल आहे षटकातील. तयार प्रतीक. ओव्हर द विकेट. पहिला चेंडू समोर खेळले, फटका चांगला आहे. अपीश खेळले थोडेसे आणि बॉल एक्स्ट्रा कव्हर. सीमा रेषे जवळ जवळ अडवला आणि चांगलं क्षेत्ररक्षण पायाच्या साह्यानं बॉलला अडवलाय. पुन्हा एकदा ईशान त्या ठिकाणी होते आय थिंक, आणि ईशाननं धावा वाचवलेत आपल्या टीमसाठी. 1 धाव वाचवले, 3 धावा मिळत आहेत. जिंकण्यासाठी गरज असेल 5 बॉलमध्ये 11 धावेची. आवेश येत्या स्ट्रायकिंगवरती फलंदाज. 5 बॉल आणि 11 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. सरपंच चषक 2026चं पर्व आपण पाहतायत आणि या पर्वामध्ये नक्कीच कोणता संघ स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये प्रवेश करेल आजच्या दिवसातील? चला पुन्हा एकदा डेट घोषित करतील पंच या बॉलला. येस, 5 बॉल आणि जिंकण्यासाठी गरज आहे 11 धावेची. लॉफ्टेड हिट, क्या बात आहे. आकाशाला गवस निघालणारा हा स्ट्रोक, ब्रँडेड स्ट्रोक आणि जातोय, लँड होतोय खेळाडू कक्षामध्ये. सीमारेषेच्या बाहेर षटकार. जेवढी चांगली गोलंदाजी आणि या संध्याकाळच्या सत्रामध्ये षटकार ठोकलाय फलंदाज अविशने, क्या बात आहे. सामना आता म्हणजे बॅलन्स झालाय, सामन्यामध्ये शिरकाव केलाय. टीम नारेन या संघाला जिंकण्यासाठी गरज येणारे 4 बॉल आणि 5 धावेची आवश्यकता. सॉफ्ट हँडने खेळतात, घाई करत नाहीये. बॉटमहँडचा वापर, स्क्वेअर लेगला खेळाडू उपस्थित. एकदा पूर्ण दुसरीचा कॉल, धावाची संधी, विकेट फार महत्वाची आणि ती मिळवली आहे. रनआउटची विकेट. आविश बॅक टू द डगआउट. सामना अजूनही संपला नाहीये. कोळेगाव संघ देखील कमबॅक करतोय. जिंकण्यासाठी गरज येणारे 3 बॉल आणि 4 धावेची आवश्यकता. फलंदाज बाद. चला फिल्डिंग लावायची लगे. 3 चेंडू जिंकण्यासाठी 4 धावेची गरज असेल. स्पीड अप करून खेळायचंय टीम कोळेगाव संघ. नवीन फलंदाज येत आहेत.
समीर हजारे येत आहेत नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावरती. यस, महेश ठाकरे यांचं देखील आगमन झाले, आमचे मित्र, आणि त्यांचं सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. सकाळपासून फार बाउंड्री लाईनचा ताबा त्यांनी घेतला होता, परंतु आता शेवटच्या सामन्यामध्ये त्यांची उपस्थिती लाभली आहे. यस, माही येत आहेत. फक्त खेळाडू कक्षामध्ये खेळाडूच बसतील, लक्ष असलेल्या टीम नारायण संघ. यस, आणि पडदा तो सोडायचा आपण. यस, पडदा सोडा आपण, सूचना येतात आयोजकांच्या. 3 बॉल 4ची आवश्यकता आहे या मॅचमध्ये. चला, जास्त वेळ घेऊ नका. कोळेगाव संघ बघा पेनल्टी लागू शकेल या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये. जास्त वेळ घेऊ नका आपण. सापळा रचण्याचा प्रयत्न केलाय नारायण संघासाठी. स्ट्रायकेला फलंदाज समीर हजारी. फुलटॉस यावेळेस मात्र एज लागली, फायदा उचलू शकले नाहीये. पाठीमागे आला बॉल, क्षेत्ररक्षक पोहोचतील तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 चेंडू जिंकण्यासाठी 2 धावेची आवश्यकता असेल. एक धाव वाचवण्यासाठी आतुरतेने प्रयत्न सुरू आहेत कोळेगाव संघाच्या माध्यमातून, आणि एक धाव बनवण्यासाठी तितकेच प्रयत्न सुरू आहेत टीम नारायण संघाच्या माध्यमातून. कोणता संघ बाजी मारेल या स्पर्धेमध्ये, कोणता संघ प्रवेश करेल या स्पर्धेच्या मेगा फायनलमध्ये. सन्माननीय आदरणीय जगनशेठ ठाकरे देखील आतापर्यंत सकाळपासून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांच्याच माध्यमातून ही स्पर्धा आणि ह्या मॅचचा देखील ते आनंद घेत आहेत. त्यांचं देखील पुनश्च मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. 2 चेंडू जिंकण्यासाठी 2ची गरज. येस पंच, या 2 चेंडू 2ची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे इथून 2 धावा बनवाव्याच लागतील. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतात पुन्हा एकदा प्रतीक. ऑन साइडला खेळले खेळाडू उपस्थित. 1 धाव पूर्ण होतीये, दुसरीचा कॉल दिलाय, फेकी आली आहे, विकेट मिळेल आणि सामना आलाय. 1 चेंडू जिंकण्यासाठी कंपल्सरी 1 धावेची गरज. डीजे बघा, लक्ष असू द्या. दोन्ही संघांसाठी सूचना असतील. जर विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू असेल तर नक्की तुम्ही धाव घेऊ शकता, सूचना आम्ही तुम्हाला करतोय. 1 चेंडू जिंकण्यासाठी कंपल्सरी 1 धावेची गरज. न्यू बॅट्समॅन नवीन फलंदाज मिथुन पाटील येत आहेत. नवीन फलंदाज कोळेगाव संघ बघा, फिल्डिंग लावायची आपण. क्लोज काउंटडाऊन मध्ये हा सामना येतोय, पैसा वसूल सामना. आजच्या दिवसामध्ये सर्वच सामने फार चांगले रंगलेत महेश या स्पर्धेमध्ये, आणि हा शेवटचा सामना देखील अप्रतिम आपल्याला पाहायला मिळतो आहे. 6 चेंडू आपण पाहिले होते, नक्कीच सुरेख फेकले होते, जे आवेशनं 1च धाव खर्च केली होती. आणि आता मात्र आपण पाहत गोलंदाजी करतो कोळेगाव संघ. आतापर्यंत सर्व काही ठीकठाक होतं, परंतु सामना 1 धावेवरती आलाय. 1 चेंडूमध्ये 1 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. चला चला, फिल्डिंग लावा प्लीज कोळेगाव टीम, प्लीज. बबलू पाटील अँड कंपनी. प्रतीक. सापळा रचलाय. सापळा रचलाय आणि सामना कोण जिंकेल? टाळ्या होऊन जाऊ दे या मॅच साठी. 1 चेंडू जिंकण्यासाठी 1 धावेची आवश्यकता. कोणता संघ या स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये प्रवेश करेल? आणि लॉफ्टेड हिट, खेळाडू उपस्थित आणि टिपली एजेल. सामना जिंकलाय टीम कोळेगाव संघानं. हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम कोळेगाव, आणि हार्ड लक टीम नारायण संघ.
ते नक्की सामना जिंकलाय टीम कोळेगाव संघानं. हार्दिक हार्दिक अभिनंदन. रिव्ह्यू नाहीये कोणत्या प्रकारचा तुमच्याकडे आणि सामना फिनिश होतोय. अप्रतिम हा सामना रंगलाय. अवघ्या एका धावेने ही मॅच जिंकली आहे. लाईनअप करायचं, शेकहँड करायचं दोन्ही संघ. क्या बात आहे. आणि सामन्याचा सामनावीर खऱ्या अर्थानं आपण देतोय. मागच्या मॅचचा देखील सामनावीर राहिलाय प्रतीक यांनी देखील यायचं. प्रतीकची मॅन ऑफ द मॅच एक राहिली आहे. आणि प्रतीकला देखील मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. परंतु ज्यांनी झेल कॅरी केला आहे त्यांना आम्ही या सामन्याची मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी देतोय. दोघांनी यायचंय. प्रतीक आपली देखील मॅन ऑफ द मॅच पेंडिंग होती, आपण देखील या. आणि झेल टिपलाय त्या खेळाडूने देखील यायचंय. क्या बात आहे. आठवण करून दिलेली की सूर्यकुमार यादवची, ज्याप्रमाणे की वर्ल्ड कप मध्ये तो झेल टिपला होता आणि त्याच प्रकारचा झेल टिपलाय कोळेगाव संघासाठी क्षेत्ररक्षकांना. चला या लवकर, या लवकर या. प्रतीक आणि क्षेत्ररक्षक आपण या. चला मॅन ऑफ द मॅच द्या आपण, लगेच द्या प्लीज. जगन्नाथांना विनंती करतो आपण या लगेच व्यासपीठावरती. आपल्या शुभ हस्ते आपण देणार आहोत दोन्ही खेळाडूंना मॅन ऑफ द मॅच. सर्वप्रथम प्रतीक या आपण. प्रतीकला ही मागची मॅन ऑफ द मॅच देण्यात येईल. आणि खेळाडूचं नाव सांगायचंय. कुणाल. कुणालला झेल टिपलाय. चला कुणालशी थोडासा संवाद साधू आपण. एक छोटासा प्रश्न त्याला करणार आहोत आपण, कारण की थोडंसं बोलावं लागेल कुणाल, थोडंसं बोलावं लागेल. यस, एक मिनिट थांबायचं. कॅमेरामॅन बाजूला असे आपण थांबायचं कुणाल. चला या कुणाल बोलत नाहीये, हरकत नाहीये. चला आपण प्रतीक यांना देखील देऊया मॅन ऑफ द मॅच. अभिनंदन कोळेगाव टीम. खऱ्या अर्थानं नक्कीच सामन्यामध्ये मजा आणली आपण पाहिले गेलं तर. कोळेगाव संघानं एक चांगला संघ आहे, बलाढ्य संघ आहे. आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये यस आपण एक बाईट घेणार आहोत. चला एक बाईट आपण घेऊया. यस, परेश पाटील यांचा हा पहिलाच सामना होता. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं गेलं तर परेश आपण आपला संघ एक चांगला संघ आहे. आणि त्यांच्या आगे जर आपण पाहिले गेलं तर मोठमोठे संघ देखील खेळत होते. परंतु ज्या वेळेस तू खेळत होता मैदानाच्या आतमध्ये, आज तुला स्वतःवरती काय कॉन्फिडन्स होता आणि काय फील होत होतं या स्पर्धेमध्ये? मला तर आज बोलायला गेलं तर किती दिवस दोन्ही संघामध्ये चान्स नव्हता. आणि भरपूर जण बोलत होते की चान्स भेटणार नाही किंवा काय करणार नाही. पण बबलू पाटील झाला किंवा यंगस्टरची पोरं झाली सर्व, त्याने आज मला संघामध्ये स्थान दिलं. आणि आज मला संघनायकाची भूमिका दिली. आणि आज मी फायनलपर्यंत संघ घेऊन गेलो. त्याचा मला खूप चांगलं वाटतं आहे आज. क्या बात आहे. खऱ्या अर्थानं जर्नीला सुरुवात झाली आणि तुझी या ठिकाणी जर्नी चांगलीच राहिली आहे. कारण की आता कॅप्टन असं म्हटलं जातं, ग्रामीण क्रिकेटमध्ये नेहमीच म्हटलं जातं की हा कॅप्टन आम्हाला लकी ठरलाय आणि तू लकी ठरला कोळेगाव संघासाठी. असे अजून एक प्रश्न असेल, आता तुला स्थान मिळालंय, काही अजून चेहरे असतील त्यांना देखील तुमच्या माध्यमातून संधी मिळेल का? नक्कीच अजून यंगस्टर खूप चांगले आहेत आणि नक्कीच त्यांना संधी भेटेल. आणि मी आज इथे डिक्लेअर करतो, शेवटपर्यंत क्रिकेट खेळेल तर याच संघामध्ये खेळेन, दुसऱ्या कुठल्याच संघामध्ये खेळणार नाही. कोणी किती मला फोन करो किंवा काय करो, जोपर्यंत क्रिकेट खेळेन तोपर्यंत याच संघामध्ये क्रिकेट खेळेन. क्या बात आहे. नक्कीच, कारण की परेश यांचं हे वक्तव्य होतं. खऱ्या अर्थानं मित्रांनो, आपण कोणालाही कमी लेखू नका. ज्या वेळेस आपण असं वाटलं असतं, केतन मात्रे देखील आज 12th मॅनची भूमिका निभावत होते वाकळण संघामध्ये, परंतु ते सध्या तरी महाराष्ट्राचे बायकरमॅन आहेत. आणि आज खऱ्या अर्थानं आमचे परेश देखील कोळेगाव संघाचे एक चांगले खेळाडू आहेत, एक सक्सेसफुल कॅप्टन आहेत. परेश, आपल्याला शुभेच्छा असतील पुढच्या जर्नीसाठी. थँक्यू सो मच बबलू दादा, आपलं देखील विशेष आभार. कोळेगाव टीमचं अभिनंदन. थँक्यू सो मच. आजचा दिवस त्यांनी गाजवला आहे, त्याचं मनपूर्वक अभिनंदन. थँक्यू सो मच.